तर नमस्कार, मी आदित्य. आपलं स्वागत करतो आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आहे आमच्या मम्मी सोबत, राईट. तर ती ऑलमोस्ट आता म्हातारी झालेली आहे खूपच, राईट. पण तिच्या हातामध्ये अजूनही जोर एक 30ल्या 40ल्या महिलेचा आहे. कारण की ती मला दररोज मारते, दररोज शिव्या देते. पण ठीक आहे, मी समजून घेतो, राईट. ती वाटत असेल तुम्हाला म्हातारी, पण ती म्हातारी नाही आहे. ती खूप ही मॅन आहे ती, राईट. ती खूप मारते मला खरं तर. पण आता ही तुम्ही बघू शकता की कशी ती आता ॲक्टिंग करते, राईट. तर वाव, थांबायची स्टाईल बघू शकता तुम्ही. व्हेरी एकदम हिरोईनसारखी थांबते ती. हिरोईन पण तिच्या पुढं फिकी आहे, मी तर म्हणतो. मला तर असं वाटतं सिरियसली. बघू आता पुढच्या सीन मध्ये ती काय करते ते बघू आपण. काय 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 टीव्ही लाव. टीव्ही लावू? ठीक आहे. अरे तुला किती वाजता जायचंय? जायचंय मला. ज्यावेळेस जायचं त्यावेळेस मी जाईन नक्कीच. त्याला विचारलंय. लहानपणापासून मला किती मारले तू, खरं सांग. सगळ्यांना सांग. हाय का हीच मी तुम्हाला सांगत होतो. ती अचानक अशी वार करते माझ्यावरती. मला सांगा होतं, लहानपणापासून तू किती मारलंय मला, खरं सांगायचं. हा, लय मारलंय का नाही? हा. मला अजून एकदा आठवतंय. मला लय मारलंय वळण लागायसाठी, तरी मी पण नाही काहीतरी लागलं तुला. मी काहीतरी नाही लागलं. नाही लागलं. नाही लागलं काय माझ्या बोलते? पोराच्या जगात नाही तुला. मला अजून आठवतंय, मी लहान होतो त्यावेळेस मला बांधून माझी मारलेलं पोरं एकदा. मला तर कापायची. हो का? हो मग हो का? लहान होती तेव्हा. हो का? हो का? हाक मारलं की दुम पळायची. अरे टीव्ही जाळ करतील पार. आता हे सगळं झाल्यानंतर मी बसलो तिच्यासोबत जेवायला. जेवण झाल्यानंतर मी निघालो लगेच माझ्या एक्झामला, कारण की माझी होती एक्झाम आज. फायनली पेपर झालेला आमचा आता. फायनली आज पेपर झालेले सगळे आमचे. खूप भारी वाटते, एकदम निवांत चिल आता काम झालेलं आहे. तर फायनली आज आज फायनली पेपर झालेले आहेत. टाकणार आहे का ते मग इंस्टावर म्हणते युट्यूबवरती. मग कधीपासून चालू केलं? आजपासूनच. आता ह्यानंतर कॉलेज वगैरे सगळं झालं. त्यानंतर मला क्लायंटला भेटायचं होतं, पण क्लायंट काय भेटू शकलं नाही. त्यानंतर मी घरी निघालो. थोडा वेळ थांबलो पेन्सिल चौकात, कारण की तिथला नजारा खूप सुंदर होता. इथे तुम्हाला दिसेल की एका साईडला चंद्र उगवतो आहे आणि दुसऱ्या साईडला तिथं जो चमकतो आहे तो आहे व्हीनस. आता घरी आल्यानंतर मी डायरेक्ट सुरू केला माझा व्यायाम, कारण की खूप दिवस झाले मी प्रॉपर वेनं व्यायाम केला नव्हता. सो म्हटलं की आता चला व्यायाम सुरू करूया पटकन. आणि थोडंसं वॉर्मअप सुरू केला. वॉर्मअप खूप महत्त्वाचा असतो आहे. वॉर्मअपशिवाय जोपर्यंत तुमची बॉडी एका सर्टन टेम्परेचरला येत नाही तोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत तुमची बॉडी एका सर्टन टेम्परेचरपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही, मला असं वाटतं की व्यायाम सुरू करू नये. कारण की ज्यावेळेस आपण स्ट्रेचिंग करतो, वॉर्मअप करतो, की त्यानंतर आपले हार्टबीट वाढतात, आपलं ब्लड फ्लो वाढतो, तर ते खूप महत्त्वाचं असतं व्यायामामध्ये. कारण की तुम्हाला नंतर कुठलाही, म्हणजे तुमची बॉडी पूर्ण प्रिपेअर असते एक्सरसाइजसाठी. सो जेणेकरून तुम्हाला कोणतीही इजा किंवा कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. तर सुरुवात केली मी पुशअप्सपासून, जे की रेग्युलर असतात आपल्याकडे. सो पुशअप्सपासून सुरुवात केली मी. त्यानंतर 10 पुशअप्स, नंतर नाही आय थिंक 10 आणि 20 असं काहीतरी. 10 पुशअप्स, 10 नकल पुशअप्स मारले. ओके, 10 पुशअप्स, 10 नकल पुशअप्स. त्यानंतर थोडंफार स्ट्रेचिंग केलं आणि शो ऑफ केलं जरा, बायसेप्स वगैरे त्याचा. पण ठीक आहे मला, चला. आणि ज्या प्रकारे ते तुम्ही बघताय, अत्यंत भयंकर सिच्युएशन झाली, कारण की मागचे 6-7 महिने मी जिम केले नाही आहे. आणि त्यामुळं म्हणजे ॲब्स तर काहीच नाहीत राहिले. माझे ॲब्स पूर्णपणे निघून गेलेले आहेत. पण बायसेप आणि ट्रायसेप चांगले आहेत. सगळ्यात ट्रायसेप चांगला आहे, बायसेप चांगला आहे. ओके, त्यानंतर मी म्हटलं की आता दुसरं सेट मारायचा जातो, म्हणजे जोर, गावठी जोर ज्याला म्हणतो आपण. त्या मारायला सुरुवात केली, कारण की ते खूप इम्पॉर्टंट होतं.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे माझ्यासाठी तर ते म्हणजे ॲप्स. नंतर ना ॲप्सचा व्यायाम सुरू केला, कारण की मागचे 4-5 महिने मी काहीच केलं नाही ॲप्सचं. माझे जे काही जेवढे ॲप्स होते चांगले तर ते सगळे फेड आऊट झालेले आहेत, म्हणजे काहीच दिसत नाहीत माझे ॲप्स. सो त्यामुळे म्हटलं की आत्ता खूप गरजेचं आहे मला माझे ॲप्स परत गेन करणं, कारण की आत्ता जर नाही झालं तर परत कधी होणार नाही. असं नाही की होऊ शकत नाही, मी करू पण शकतो, फक्त ते मला खूप त्रास होईल, कारण की ऑलरेडी माझी ढेरी खूप वाढलेली आहे. ढेरी नाही म्हणता येणार, म्हणजे मला ढेरी वगैरे नाही आहे, पण फॅट खूप वाढलेलं आहे, म्हणजे बेली फॅट वगैरे, पोटावरचं फॅट खूप वाढलेलं आहे, आणि त्याला कंट्रोल करणं खूप अवघड होऊन जाईल जर मी आत्ताच नाही सुरुवात केली तर. पूर्ण सेटअप केला आणि नंतर स्टँडिंग पण सुरू केलं. स्टँडिंगमध्ये तुम्हाला एक चांगला फॉर्म मिळतो, जेणेकरून तुम्ही बसून पण करू शकत नाही, आणि ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत नाही करते स्टँडिंग ज्यावेळेस तुम्ही ॲप्स मारता त्यावेळेस. आणि या सगळ्यानंतर ना आजचा ब्लॉग मी इथंच संपवला, कारण की खूप काही गोष्टी चालत्या. सो त्यामुळं आजचा ब्लॉग इथं संपतो.